तर मित्रांनो आजचा आपला 10वा दिवस आणि आता आपण चाललोय मल्लिकार्जुनच्या दर्शनाला. सकाळचे वाजले आता 6:30 वाजले. आता आपण चाललोय. लवकर उठलो सगळे आम्ही, लवकर दर्शन करून लवकर इथलं फिरू वगैरे. आता चाललोय दर्शनाला. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे इथला मल्लिकार्जुनचा. एक दीड तास लागला आपल्याला वाटतं. तो दर्शन झालं आपलं. आता रूमवर जाऊ परत. असा पूर्ण एरिया एकदम मस्त दर्शन झालं आमचं. सकाळी लवकर आलो म्हणून जास्त गर्दी नाही भेटली. तर मित्रांनो आता आपण झालं बालाजी तिरुपतीला. आपली मस्ती बघू शकता इथं फुल पॅक आहे. इकडं तिकडं पण बस आहे आपली एक. तुम्ही आहे ना तर आलो नका इथं. तुमची कशी बघ काय मागली काय बघा ना फटा मारे. तुला घेतला तो बोलेल पण त्याच्यात. मोरेश्वर कसं वाटतंय तुम्हाला? तुला काय वाटतं कशी ऍडजस्टमेंट आहे? एक नंबर आहे. काय बोलू नाही शकत. बस बोलू 14 सीटांची बस. ही 14 सीटांची गाडी आहे आणि तू 13 सीटांची आहे. आणि 13 सीटांची एक सीट कमी आहे. ते 13 सीटांची आहे. आता बघा तुम्ही कसं ऍडजस्टमेंट होणार ते आम्हाला पण नाही माहिती. कसं ऍडजस्टमेंट होणार आहे पण होणार आहे काहीतरी. आपण निघालेलो आहे आता. इथं काही स्पॉट फिरू आपण मल्लिकार्जुनच्या आणि मग तिथून आपण डायरेक्ट तिरुपतीला. अरे रेंज ही नहीं है फोन में. कैश मित्रांनो आता आपण तिरुपतीला जाऊया आणि रस्त्यात इथं मंदिर काढतो आपण. ते स्पॉट आहे तिथले ते होते. हा आता एक गणपतीचं मंदिर आहे. इकडे गणपतीचं मंदिर आहे. हा तो करणार आपण काय रे. तर मित्रांनो हा दर्शन झालेला आपला गणपतीचा मंदिर. एक नंबर मंदिर होता. छोटासा मंदिर होता. तर मित्रांनो आपल्या चालू आलेलं आहे आणि आता आपण पोचलो आहे इकडं तिरुपतीला. तिरुपतीला पोचलो. आता इथं आपले 3 पॉईंट आहेत. 3 पॉईंट आहेत आणि मेन आपलं तिरुपती आहे. तिरुपती आपलं आज नाही होणार. तिरुपती उद्याच होणार आहे. ते आता आज आपण तिथं महाप्रसाद आहे तो खाणार आणि आपण जाणार आता ते पॉईंट्स बघायला. ते मंदिर वगैरे आहेत काय काय ती मंदिर बघू दाखवतो कुठले कुठले आहेत ते. कंटिन्यू होत नाही. तर गाईज ही आपली बस आहे. हिच्यात आपण काल आलो मल्लिकार्जुन. इकडे तिरुपतीला आपण ह्याच्यात आलो. आपला 10-15 तासाचा प्रवास झाला इथून बसमध्ये. आता आपण 3 पॉईंट बघू. हीच बस आहे आता. जायचं आपल्याला. चला तर काही जे आपले रूम आहेत. आपण आता सकाळीच काहीतरी 5ला पोचलो आणि इथं आपण रूम घेतला. गणेश गेस्ट हाऊस. AC नॉन AC सगळे AC रूम आहेत आपले. इकडं आपण ठेवलं एकदम मस्त रूम आहे. इकडे सगळं प्रॉपर आहे. मित्रांनो आता आपण आलो इथं तिरुपतीच्या दर्शनाचा पास काढायला. तर ते आधार कार्ड घेतलं आहे डॉक्युमेंट आपली. पास काढतो न भेटतो तुम्हाला दर्शनाला. पास काढतो ना भेटतो. तुम्ही पास काढायला लाईन बघू शकता. ही अख्खी पुढपर्यंत लाईन आहे पूर्ण. तिथपर्यंत पण हे
आणि तिकडून स्टार्ट होते ती लाईन अख्खी. आणि इथं आमचा लागू आम्ही. मित्रांनो आता आपण आलो पास काढायला. गर्दी बघू शकतो तुम्ही. गर्दी बोलाय हे आपल्या माणसं काय उलटी सुलटी आले माणसे. गर्दी काय अजून फुल गर्दी आहे. फक्त 5 सेकंड 3 तास झालेले आहेत. फक्त पास काढण्यासाठी 3 तास उभा आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. फुल गर्दी इकडं. आता मी कंटिन्यू तुम्हाला दाखवत होतो पुढं पास किती वाजता भेटते कितीला नाही आम्हाला माहित नाही कितीला पास. आत्ताशी फायनली काउंटरवर पोहोचलोय. तिथं काउंटर आहे सगळ्या 8च्या 8 काउंटर आहे तिथं. तिकडून काय बोललो आपण 12 काउंटर आहे तिकडून. 8व्या नंबरच्या काउंटरवर. तर हे तिकीट भेटलेलं आहे आपल्याला. आत्ता झाला. आम्हाला वाटतं टाईम होईल खूप पण नाही झाला लवकर. या तिकिटासाठी आम्ही थांबलेलो एवढा वेळ. या तिकिटासाठी तिथं पब्लिक आहे आपली. तिकीट दाखव तुझा. डिझाईन आली इथं. फोटो बोलले फोटो आधार कार्डचे 72 फोटो याच्यात. मग बाहेर आले. कालहस्ती टेम्पलला. आमचा आतमध्ये अलाउड नाही बोलतोय. टेम्पल आहे. हा टेम्पल आहे. इकडे एक टेम्पल होता हा छोटा मंदिर. इकडा मेन टेम्पल आहे. आता फोन बघतो असला तर निघतो असा ठेवतो आता. तर काहीच आपलं दर्शन झालेलं आहे इथला. आणि मंदिर चांगलं होता. गर्दी नव्हती जास्त. हा मंदिर आहे. हा मेन मंदिर आहे. मंदिर दर्शन खूप चांगलं झालं आपलं. माणसं बसतात बसचा वेट करतात. तर आपल्या पालखी भेटलेली इथं. नशीब चांगलं आहे वाटतं. पालखी भेटलेली आपल्याला.